मित्रो, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ समाज आणि वैचारिकदृष्ट्या मागास समाज असे समाजाचे दोन प्रकार पडतात। आता इथे समाज म्हटल्यानंतर जात हा निकष नाही, समूह हा निकष आहे। तर जे समाज एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करत असताना त्या व्यक्तीचा स्वभाव सुस्वभाव लक्षात घेतो। जेव्हा एखादा प्रगत समाज, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ समाज एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करत असताना आणि श्रेष्ठत्वाचे निकष ठरवत असताना तो शिक्षणाला महत्त्व देतो, सुसंस्काराला महत्त्व देतो। केवळ डिग्रीच नाही तर सुसंस्कारला महत्त्व देतो। संस्कार म्हणजे विकाराचा अभाव, संस्कार म्हणजे वैचारिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठीचे केल्या जाणाऱ्या प्रक्रिया, ते विचाराच्या माध्यमातून असो, कल्पनेच्या माध्यमातून असो, भावनेच्या माध्यमातून असो, त्या माणसाला एक समृद्ध पशुत्वातून मनुष्यत्व आणि मनुष्यत्वातून महानत्वाकडे नेण्याची जी प्रक्रिया ज्या समाजात घडते तो समाज वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असतो, तो प्रगत समाज असतो। आता बुद्धत्वापर्यंत जाण्याची जी वाटचालीची विचारधारा स्वीकारणारा समाज हा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ समाज असतो। प्रज्ञेची उच्च अवस्था प्राप्त करण्याची वाटचाल करणारा, मग तो शिक्षणाला, संस्काराला, गुणवत्तेला, व्यक्तीची कृती आणि उक्ती जेव्हा समाज उपयोगी असते ती गुणवत्तापूर्ण असते। शहाणपण म्हणजे शहाणपण काय असते की आपली विचार आणि आचार योग्य ठिकाणी योग्य वेळी आविष्कृत करणं हा शहाणपणाचा भाग असतो। तर एखाद्या कौशल्य, त्याचे जीवनविषयक जे जे काही कौशल्य आहेत त्या गोष्टीला महत्त्व देणारा समाज हा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ समाज समजला जातो। मग आपण ह्या कौशल्य, क्षमता ह्या गोष्टीकडे महत्त्व देतो का? आणि या गोष्टीला महत्त्व देऊन एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करत असू तर आपण प्रगत समाज आहोत आणि श्रेष्ठ आहोत असा याचा अर्थ आहे। इथं जन्माचा काही संबंध नाही, हे लक्षात ठेवा। मी जन्माच्या आधारावर हे निकष मानत नाही। जन्माच्या आधारावर एखाद्याला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजणं हे वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण असतं आणि ते वैचारिक मागासलेपणाची अतिशय नीच पातळी असते, लक्षात आलं। आणि वैचारिक प्रगल्भता नसणारी आणि वैचारिक मागासलेपणाची नीच पातळी ज्यांनी गाठलेली असते तेव्हा त्या व्यक्तीचं योगदान लक्षात न घेता, सामाजिक योगदान, राष्ट्रीय योगदान, हे योगदान लक्षात घेत नाही। त्यांच्या कृती आणि उक्तीमुळे देशाला, समाजाला, राज्याला, प्रदेशाला काय उपयोग झाला आहे हे बघितलं जात नाही। कोण बघत नाही असं? हे वैचारिक मागासलेपणानं जे ग्रस्त असतात ते बघत नाहीत। आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असणारा समाज एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करताना त्यानं त्या पुढच्या व्यक्तीची हे सगळे गुणवत्तेचे निकष तर बघतोच, त्याचबरोबर त्याचं या राष्ट्रासाठी, समाजासाठी, देशासाठी त्याच्या क्षमता, कौशल्य, शहाणपण आणि त्याच्या काहीकडे ज्या संचित आहे त्या संचिताचा समाजासाठी काही जर उपयोग झाला असेल तर त्याचं योगदान असते, ते त्या योगदानावरूनही त्या व्यक्तीचं मोठेपण तपासलं जातं। एखाद्या व्यक्तीचं मोठेपण तपासताना त्या व्यक्तीने किती माणसाला मोठं केलं आहे यावरून त्या व्यक्तीची
उंची मोजणारा समाज हा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ समाज असतो. आणि वैचारिकदृष्ट्या जे दिवाळखोर असतात, वैचारिकदृष्ट्या मागासलेपणाची नीच अवस्था ज्यांनी गाठलेली असते, त्या एखाद्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व सिद्ध करत असताना पोटजात, जात, कुळ, वर्ण, शूद्रवर्ण, असे वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय असले निकष लावतात. पण छत्रपती शिवाजी महाराज गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून सर्व परिपूर्ण असं व्यक्तिमत्व असून ज्यांनी पारतंत्र्याला बाजूला ठेवून, बाजूला झिडकारून देऊन आपल्या कर्तबगारीच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं, तेव्हा वैचारिकदृष्ट्या मागासलेपणाची, ज्यांचं वैचारिक दिवाळखोरीमध्ये जाहीर झालेली होती, अशा लोकांनी त्यांना शूद्रवर्णीय ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांची गुणवत्ता, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं शौर्य, त्यांची तेजस्विता, त्यांची तत्परता, त्यांची उपयोगिता हे लक्षात न घेता त्यांचा वर्ण, आणि हे वर्ण वगैरे आहे की नाही, हे सगळे दिवाळखोरी ज्याच्या डोक्यामध्ये घाण भरलेली असते ना, त्या घाण भरलेल्यातूनच हे उद्गार येत असतात. आणि अशा उद्गारातून आलेले हे शब्दप्रयोग आहेत. मग तुकाराम महाराजाला तसं शूद्र लेखण्यात आलं. तुकाराम महाराजांनी पराक्रमाच्या जोरावर, स्वसाधनेतून, स्वचिंतनातून बुडती हे जन न देखिवे डोळा म्हणून कळवळा येतो असे या भावना आणि भूमिकेतून ज्यांनी या जगातील सर्वश्रेष्ठ अशी अभंगरचना केली. तुका म्हणे ही नाममुद्रा उमटवली, हे कोणाचं नाही लिहिलेले, माझे आहेत, अशा भावनेतनं त्याच्यावर नाममुद्रा स्वतःची आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी, परोपकार पुण्य परपिडा पाप, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. असे वैचारिक दृष्ट्या अतिशय समृद्ध वैचारिक देण ज्या माणसाने दिली, त्यांना अतिशय सामाजिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या मागास असणारा जो समाज होता त्यांना शूद्र ठरवलाय. तेच खऱ्या अर्थानं वर्तनाच्या पातळीवर, विचाराच्या पातळीवर अतिशय खालची पातळी गाठलेल्यांनी वैचारिक दृष्ट्याचे हिमालय असणाऱ्या संत तुकोबारायांना त्यांनी हीनत्वाची बहाल केली. म्हणजे हे हीनत्व इतरांना बहाल करणारे लोक हे हीन दर्जाचे असतात. म्हणून या हीन दर्जाच्या लोकांविषयी फार चर्चा करण्याचं आणि याच्यावर काही विचार फार करायचं नसतं, पण त्यांची जागा आहे ती तुम्हाला दाखवून द्यावी लागेल. म्हणून हे जे एखाद्याची गुणवत्ता तपासत असताना त्याला शूद्रवर्णीय म्हणून डावलणं, त्यांना तुच्छ लेखणं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून दूर ठेवणं, किंवा संत तुकाराम महाराजांना त्यांना तुम्हाला अभंग लिहिण्याचा अधिकारच नाही म्हणून त्यांचे अभंग इंद्रायणीत फेकून देणं, किंवा राजेश्री शाहू महाराजांना तुम्ही शूद्रवर्णीय आहेत म्हणून तुम्हाला वेदाचे मंत्र म्हणता येत नाहीत, तुम्हाला पुराणातलेच मंत्र म्हणावं लागेल, असा आग्रह त्यांना वैचारिक दिवाळखोरांनी धरला होता. म्हणून महाराजांनी त्यांना बाजूला केलेलं होतं आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आपण आहोत ही भूमिका आणि भावना महाराजांनी सिद्ध केलेली होती. आताही वैचारिक दिवाळखोरी असणारे लोक आजही राजकारणात आहेत. या आमदारकीला उभा राहणाऱ्या एक व्यक्तीने या वैचारिक दिवाळखोरीचं प्रदर्शन केलेलं आहे. म्हणजे आता आम्ही एकीकडे म्हणत आहोत की आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास आहोत म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, असं एकीकडे आम्ही उद्गार करतोय.
आणि दुसरीकडे आम्ही असं सांगतोय की आम्ही श्रेष्ठ कुलीन आहोत. म्हणजे श्रेष्ठत्वाचे निकष काय आहे? म्हणजे आमचं रक्त शुद्ध आहे. रक्त शुद्ध आहे म्हणजे काय? कुठेच भेसळ झालेली नाही. भेसळ झालेली नाही म्हणजे काय? जेव्हा मानवजात सुरुवात झाली तिथपासून ते इथपर्यंतचा जो काय मूळ पुरुष आहे घराण्याचा, जे की जेव्हा अंगावर कपडे नव्हते, मनुष्य हा नग्न अवस्थेत राहत होता आणि तेव्हा लग्न संस्था नव्हती. तेव्हा लग्न संस्था नव्हती तेव्हापासूनच्या आत्तापर्यंतचे जे काही पूर्वज आहेत ते कुठेच भेसळ झाली नाही. इतर वर्णाशी संपर्क नाही, इतर जातीशी संपर्क नाही, इतर धर्मियांशी संपर्क होऊन आपली औलाद पैदा झाली नाही. म्हणजे तसं असणं म्हणजे आम्ही शुद्ध वंशाचे आहोत, शुद्ध कुळाचे आहोत असा उद्गार काढणं असते. आता मला सांगा, जर लाखो वर्षे या देशामध्ये युवा संस्थाच नव्हती, आज जशी जनावर आपली औलाद पैदा करतात तसं माणसं लाखो वर्ष जर करत असेल तर, आणि कुठलेही जसे पशु एकमेकाकडे कुठेही कुठंसंही उडतात तसेच तवा उडणं चालू असताना मग शुद्धत्व राहिलंच कुठं? आणि तुम्ही जर मानवशास्त्राचा अभ्यास केला, मानव जातीच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर कोणीच शुद्ध नाहीये, कोणीच श्रेष्ठ आहे म्हणणं हे म्हणजे अज्ञानाचं लक्षण आहे. ही गोष्ट लक्षात घ्यावा. अनेक वर्णांचं, अनेक जातीचं, अनेक वंशांचं ज्याला नावं दिले होते तेव्हा नावं देण्याच्या अगोदर तर सगळे एकच, पण नावं दिल्यानंतर सुद्धा सगळ्यांचं संकर झालेलं आहे. म्हणून DNA ची तपासणी करून बघल्यानंतर बरेचसे खुलासे होऊ शकतात. म्हणून ज्यांना आपल्याला असं वाटते की आपण श्रेष्ठ आहोत त्याने DNA करून घ्यावं आणि DNA चाचणी करून घेऊन मग त्याचे प्रमाणपत्र समाजात देऊन मग म्हणावं. मग लक्षात आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय खालच्या पातळीवर आजही बोलल्या जातात. या देशातल्या भारतीय संविधानानं समतेचं तत्व रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समता हे तत्व आपण पाळलं पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता आहे आणि एकता आणि एकात्मता अर्धंगित करण्यासाठी समर्थित करण्याचा संदेश ज्या संविधानाने दिलेला आहे. असं असताना समता, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, हे न्याय, हे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न संविधान एकीकडे करते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करता कुठलाही वर्ण आणि कुठलाही जात हे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही आहे, हे सगळं सिद्ध आहे. आणि संविधान सांगते की वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही रुजवा. हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि आपण भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य असताना आपण मात्र काय रुजवत आहोत? श्रेष्ठ आणि कनिष्ठत्व रुजवण्याचा प्रयत्न करतो या अप्रत्यक्षपणे बोलून. ही जी विकृती आहे जातीच्या नावानं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची, ही विकृती दूर करण्यासाठी या देशातल्या अनेक परिवर्तनवादी संघटना काम करतात. त्यामध्ये मराठा सेवा संघ आहे किंवा बाबासाहेबांना मानणाऱ्या संघटना आहेत, अण्णाभाऊ साठे यांना मानणाऱ्या संघटना आहेत, इथल्या रामास्वामी पेरियारला मानणाऱ्या संघटना आहेत, तुकाराम महाराजांना मानणारे विचारधारेचे लोक आहेत. हे समतेचं तत्व रुजवण्याचा प्रयत्न करतात. आणि मनुवादी व्यवस्थेचं समर्थन करणारे काही जे लोक आहेत, जे की ज्या मनुवादी व्यवस्थेमुळे तुकाराम महाराजांचा छेड झाला, ज्या मनुवादी व्यवस्थेमुळे शिवाजी महाराजांचा छेड झाला, राजेश्री शाहू महाराजांना तुच्छ लेखण्यात आलं किंवा अनेक लोकांना तुच्छ लेखण्यात आलं आणि दोनच वर्ण असण्याचं आता अनेकदा जाहीर करण्यात आलं. एक म्हणजे ब्राह्मण, दुसरा म्हणजे शूद्रवर्णीय. आता हे शूद्रवर्णीय आपण इतर सगळ्यांना ब्राह्मणेतरांना शूद्रवर्णीय ठरवले आणि आता शूद्रवर्णीय ठरवलेलं असताना आता ते श्रेष्ठत्वाचे ओंकार कुठल्या निकषावर आम्ही काढत आहोत? तर आम्हाला गुणवत्तेच्याच निकषावर काढावं लागतील. ते जरी त्यांनी आम्ही या ब्राह्मण म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत असं जर कोणी जन्मानं सांगत असेल, हे जन्मानं श्रेष्ठ आणि कुनिष्ठ कुणीच नसते, हे सिद्ध आहे. तर मित्रो,
आपल्याला या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी या देशामध्ये मानवजातीचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. मानवजात कशी विकसित होत गेली आणि तेव्हापासून मानव कशा पद्धतीनं आपली अवलाद पैदा करत आला, हे सगळा इतिहास एकदा आपण जर तपासून घेतला. हे का समजून सांगणं गरजेचं आहे आणि समजून घेणं तर आपल्या डोक्यामधले जे जाती अहंकार आहेत हे निघून जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपल्यातला न्यूनगंडसुद्धा निघून जाणं आहे. काही जणांना असं वाटतं की आम्ही शूद्रवर्णीय आहोत म्हणून कनिष्ठ आहोत, किंवा काही जणांना वाटते आम्ही या जातीचे आहोत म्हणून कनिष्ठ आहोत. ते दुसऱ्या जातीला श्रेष्ठ लेखतात आणि आपल्याला कमी लेखतात. स्वतःला कमी लेखणं हा आत्मघातकी निर्णय आहे. आणि ह्या स्वतः कमी लेखण्याच्या प्रक्रियेतून माणसांच्या मनामध्ये जो काही गंड निर्माण होतो त्याला न्यूनगंड म्हणतात. हा न्यूनगंड काढण्याचं पवित्र कार्य जे महापुरुषांनी केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, तथागत गौतम बुद्ध आहेत, संत तुकोबाराय आहेत, रामास्वामी पेरियार आहेत, महात्मा फुले आहेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. या सगळ्या महापुरुषांनी या देशामध्ये अतिशय प्रगल्भ विचार रुजवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तरीही सुद्धा म्हणून आपल्या महाराष्ट्राला प्रगत राष्ट्र, पुरोगामी राष्ट्र म्हणतात. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही वर्णाचा आणि कुळाचा, श्रेष्ठत्वाचा हुंकार काही नाग काढत आहेत. या नागाला इथली जी काही सुज्ञ, संविधान मानणारी, परिवर्तनवादी विचार मांडणारी जनता आहे ती जागा दाखवून देईल. आणि असे विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या माणसं या देशाच्या संसदेत जाता कामा नयेत, या देशाच्या विधानसभेत जाता कामा नये. यासाठी पुरोगामी सर्व संघटनांनी, सर्व पुरोगामी माणसांनी सातत्यानं प्रयत्न केलं पाहिजे. मग ते कुठल्याही पक्षातली माणसं असू दे. हा विचार आपण समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. नाहीतर काय होईल, तुम्ही केवळ निवडणुकीच्या काळामध्ये विषमतेचं समर्थन करणारी माणसं जर जात असतील तर ती विषमतेचंच तत्त्वज्ञान पेरत राहतील. तर समतेचं तत्त्वज्ञान पेरणारी माणसं जर संसदेत गेली, विधानसभेत गेली तर ते या देशामध्ये समतेचं, स्वातंत्र्याचं, बंधुत्वाचं, संविधान मूल्याचं, लोकशाही मूल्याचं रुजवणूक होऊ शकते आणि खऱ्या अर्थानं संविधान वाचू शकते. हा विचार आपण समाजाला पटवून देण्याची नितांत गरज आहे. आणि ज्याचा मेंदू डोक्यामध्ये आहे अशी माणसं अतिशय खालच्या पातळीवर वागतात आणि बोलतात. अशा मेंदू ज्यांच्या डोक्यात आहे त्यांना पायाखाली तुडवण्याचा विचार आपल्याला असं म्हणता येणार नाही. कारण त्यांचा जरी मेंदू गुडघ्यात असला तरी त्यांचं काम संसदेमध्ये नाही, त्यांचं काम विधानसभेत नाही, विधान परिषदेत नाही. कारण अशी माणसं तिथं जाण्याच्या लायकीचे नसतात. त्यामुळे समाजाने अतिशय जागरूकतेनं परिवर्तनवादी, बाबासाहेबांना मानणारे, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांना मानणाऱ्या समाजाने संसदेमध्ये, मग ते विरोधी पक्षातले असू द्या, सत्ताधारी पक्षातले असू द्या, प्रगल्भ विचाराची माणसं संसदेमध्ये पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी आपल्याला मी या निमित्तानं विनंती करतो आहे. धन्यवाद.